नागपूरमध्ये प्रसिद्ध शेफ हे विष्णू मनोहर तब्बल 6000 किलोचा हलवा रामाचा प्रसाद म्हणून बनवणार आहेत आणि यासाठी खास भव्य कढई सुद्धा तयार करण्यात आलेली असून ती कढई यानंतर अयोध्येच्या श्रीराम मंदिर न्यासाला दिली जाईल। या खास कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित असणार आहे। तर आपण पाहतोय सध्या नागपूरहून थेट दृश्य प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे तब्बल 6000 किलोचा हलवा रामाचा प्रसाद म्हणून हे बनवणार आहेत आणि या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। भव्य अशी कढई सुद्धा इथे तयारी आहे। महाराष्ट्र आणि देशामध्ये यापूर्वी राम हलवा आणि हनुमान कढई, ही हनुमान कढई आणि राम हलवा हा कधी या ठिकाणी याचा रेकॉर्ड नाही आहे, पण विष्णू मनोहरांनी या ठिकाणी सूचना दिली की आजच्या या पावन पर्वावर राम हलवा करायचा आणि या ठिकाणी 2 वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी विष्णू मनोहरांचा आहे, महालक्ष्मी जगदंबा संस्थानाचा आहे आणि तशी तयारी झालेली आहे। मला वाटतं की हा विश्व रेकॉर्ड होईल आणि सोबतच ही हनुमान कढई 25 तारखेला अयोध्येला जाणार आहे आणि अयोध्येला सुद्धा एक मोठा असाच विश्वविक्रम होईल। त्या ठिकाणी सुद्धा राम हलवा तयार करण्याची योजना विष्णू मनोहरांनी केली आहे। त्यामुळे मला वाटतं आजचा दिवस हा जगातल्या सर्व हिंदू बांधवाकरता, महाराष्ट्रातल्या सर्व हिंदू बांधवाकरता, 130 कोटी भारतीयाकरता आणि खरं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने अनुष्ठान मांडलं होतं, 11 दिवसाचं अनुष्ठान मोदीजींनी केलं होतं। 11 दिवस आमचे पंतप्रधान जमिनीवर त्या ठिकाणी सतरंजीवर झोपत होते। दरम्यान शेफ विष्णू मनोहर यांच्या भावना जाणून घेतलेल्या आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी देशभरात प्रभू राम लल्लाची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्ये मंदिरामध्ये, त्यासाठी जो आहे उत्सव साजरा केला जातात। नागपुरातही तशाच पद्धतीने जे आहे हा उत्सवाची तयारी केलेली आहे। मी सध्या नागपुरातील जे कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थान मंदिर आहे त्या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकतो किती मोठी भली मोठी कढई आहे। त्या कढईमध्ये जो आहे श्रीराम हलवा तयार केला जाणार आहे आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हा जो हलवा तयार करताना आपल्याला दिसून येत आहे। आपल्या मंदिरात जात आहेत याच्यापेक्षा मोठी खुशीची गोष्ट दुसरी नाही आणि त्यानिमित्त हा शिरा बनवतो आम्ही, महाशिरा ज्याला म्हणता येईल आणि श्रीराम शिरा सुद्धा असं नाव दिलं आहे। आणि हा शिरा जवळपास 6000 किलो आणि त्याच्यावर असा हा शिरा आहे आणि याचा विश्वविक्रम होतो आहे तो संस्थेच्या नावाने। आणि जेव्हा आम्ही ठरवलं की असा हा विक्रम आपल्याला करायचा आहे तर जगदंबा संस्थान, चंद्रशेखरजी बावनकुळे, परीक्षित थोरात यांच्यासारखी दानशूर मंडळी समोर आली, जैन ट्रस्ट समोर आला आणि त्यांनी आम्हाला आज अयोध्येमध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होती आणि ज्यांना आज अयोध्येत जाणं शक्य नाही ते आपापल्या घराजवळच्या राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी येत आहेत। पुण्यातील तुळशीबागेतील प्राचीन राम मंदिरामध्ये सुद्धा महिला मंडळाचं पहाटेपासूनच भजन सुरू आहे। पुण्यामध्ये 1778 साली उभारलेलं पेशवेकालीन हे राम मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आज सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून रामरक्षा पठण सुद्धा इथे सुरू आहे आणि यात संपूर्ण